अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात गायवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या साईनगरातील जिल्हा परिषद शाळेच्या आवार भिंतीजवळ गटारचे पाणी साचल्यामुळे विद्यार्थी व या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। दर्यापूर येथील साईनगरमध्ये गायवाडी ग्रामपंचायत अंतर्गत जिल्हा परिषदची मोठी शाळा आहे। येथे अंगणवाडीपासून विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षण घेत आहेत। या शाळेला चारही बाजूने जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे आवार भिंत बांधलेले असून अगदी प्रवेशद्वारासमोर आवार भिंतीला लागूनच अनेक महिन्यापासून या परिसरातील सांडपाणी साचले असून या घाण पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंध पसरली आहे व डासांचा उपद्रव वाढला असून डुकरांचा सुळसुळाट येथे पाहण्यास मिळतो। डुकरांवरील असलेल्या जंतूंमुळे दुर्धर आजार पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे। विद्यार्थी त्यांना सोडण्यास येणारे पालक व या परिसरातील नागरिकांना या गटारीमुळे जीवघेणे आजार होण्याची दाट शक्यता आहे। परिसरातील नागरिकांनी शेकडो सह्यांनीशी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांना या संदर्भात निवेदन सादर करूनही समस्या दूर करावी अशी तक्रार सुद्धा केली आहे। मात्र याबाबत कोणतीही दखल घेतली जात नाही असा नागरिकांचा आरोप आहे। या समस्येबाबत तात्काळ उपाययोजना केली नाही तर नागरिक, पालक व विद्यार्थी मोठे आंदोलन छेडतील असा इशारा सुद्धा येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश वानखडे यांनी VCN न्यूज सोबत बोलताना दिला आहे। यापूर्वी बरेच वेळा सभापती साहेबांना इथं बोलावलं होतं, BDO साहेबांना बोलावलं होतं, ग्रामपंचायतला तक्रार दिली परंतु त्याचा उपयोग झाला नाही। इथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 400 विद्यार्थी आहे आणि 400 विद्यार्थी त्यांचे सुद्धा जीवन धोक्यात आहे आणि इथं सर्व वस्ती आहे त्या वस्तीला सुद्धा अनेक डासांचा त्रास होत आहे। टायफॉइडचे आजार वाढलेले आहेत। हे जे सांडपाण्याची नाली आहे हे किती दिवसापासून इथं साचलेलं आहे? इथं साचलेलं आहे, 12 महिन्यापासून साचलेलं आहे परंतु कोणीही लक्ष घालत नाही। तर याबाबतीत आम्ही बरेचसे प्रयत्न केले परंतु असफल झाले। प्रशासन इकडे दुर्लक्ष करत आहे आणि आमचा प्रश्न जागेवर मूळ देतात परंतु आमची आरोग्याची काळजी घेत नाहीत। आपण तक्रारी दिल्यात? तक्रारी दिल्या आहेत, त्यांना प्रत्यक्ष भेटी करता आणलं होतं, भेटीसुद्धा दिलेल्या आहेत परंतु त्याचा उपयोग झालेला नाही। VCN न्यूज करिता दर्यापूर येथून किरण होले यांचा हा वृत्तांत।